नमस्कार मैत्रिणो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आणलेली आहे पहा कांदा आणि बटाट्यापासून रेसिपी. कांदा आणि बटाटा छान मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे. त्याच्यापासून आपल्याला बनवायची आहे भन्नाट रेसिपी. आता मिक्सर घेतलेला आहे. बटाटा आणि कांदा कापून घ्यायचा आहे. आता बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. छान अशी आपण बटाट्याची साल काढून घेऊ. कांदा आणि बटाटा यापासून भन्नाट रेसिपी तर बनणारच आहे, पण ती कशी बनवायची ती आपण नक्की पाहायची आहे आणि ती करूनही पाहायची आहे तुम्ही. एवढी सोपी आणि खायलाही तेवढी खमंग आणि प्रोटीन मुलांना आवडणारी. आता बटाटा मी कापून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेणार आहे व्यवस्थित. मोठा मोठा कापायचा आहे, जास्त बारीक कापायचा नाही. बटाटा एक पुरेसा आहे त्याच्यासाठी आणि एक कांदा आपल्याला पुरेसा आहे. कांदासुद्धा कापून घेते. मुलांना रोज नाश्त्याला काय करायचं हा टेन्शन असतं. त्याच्यामुळे असं नवीन नवीन काही मिळालं मुलांना तर त्यांना खूप आवडतं आणि मजाही येते त्यांना खायला. आता कांदा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा मी आपल्या बटाट्यासोबत मिक्सरमध्ये घालून घेणार आहे आणि छान दोन्हींची बारीक पेस्ट करून घेणार आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला आणखीनही काही गोष्टी घालायच्या आहेत. त्या घेतलेल्या आहे, अद्रक घेतलेलं आहे, आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण. आता ही कोथिंबीर आहे, ती छान स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच्यात घालते. दही घेतलेलं आहे 2 चमचेभर, ते सुद्धा घालून घेते त्याच्यामध्ये. त्याने अप्रतिम चव येते. आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. इतकी अप्रतिम भारी लागते रेसिपी. आता हे जिरं घातलेलं आहे मी. जिरंसुद्धा त्याच्यामध्ये छान घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. झालेली आहे हिरवीगार पेस्ट. आता हे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बघा, बाजरीच्या पिठापासून आपल्याला खमंग काहीतरी बनवायचं आहे. मुलं बाजरीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर भाजी खायला कंटाळा करतात. पण असं काही बनवलं तर त्यांना आवडतंही आणि त्यांना कळतही नाही आपण बाजरीच्या पिठापासून बनवलं आहे. पाणी थोडं थोडं घालत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. एकदम पाणी ओतायचं नाही. छान हलवून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे व्यवस्थित. आणि आपल्याला पूर्वतयारी न करता असा पदार्थ बनवायचा आहे. झटपट होतो, काहीही वेळ लागत नाही, आपल्याला ठेवायचं नाही, काही नाही, असा पदार्थ करायचा आहे. त्याच्यात हळद घालून घेते. छान कलर येतो हळदीने आणि थोडीशी काश्मीरी मिरची घातलेली आहे, त्यानेही छान कलर येतो. आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे म्हणून दुसरं काहीही तिखट वगैरे घालायचं नाही. एवढं पुरेसे आहे आणि छान आपण हलवून घेऊ, म्हणजे काश्मीरी मिरची आणि हळद छान मिक्स होईल आणि कलरही त्याचा वेगळा होईल थोडासा. हिरवागार असा आपल्याला रेसिपी बनवायची आहे मुलांच्या आवडीची. आता मी चटणी बनवते पहा. त्याच्यासाठी पुदिना भरपूर घेतलेला आहे, स्वच्छ धुवून, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. अगदी सोपी चटणी बनवायची, जास्त काही घालायचं नाही त्याच्यामध्ये. हिरवी मिरची, लसूण घातलेला आहे आणि थोडंसं दही घालायचं आहे 2 चमचाभर. अशी चटणी पण एकदम खमंग लागते. आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार थोडं मीठ घालून घेते आणि जास्त बारीक वाटायची नाही आपल्याला, थोडीशी मोठी ठेवायची आहे. आणि साखरही घालून घेतलेली आहे थोडीशी.
म्हणजे आंबट आणि थोडंसं गोड असं अप्रतिम चव येते त्या चटणीला. दह्याची वाटी होते, त्याचं पाणी थोडंसं घालून घेतलं आहे आणि बारीक वाटून घ्यायची नाही, थोडीशी मोठी ठेवायची आहे. वाटून घेते मी. आता एक मी बिडाचा तवा ठेवलेला आहे. पहा, बिडाचा तवा इतका अप्रतिम असतो, कारण नॉनस्टिक तव्यावरती केल्याने असं पदार्थ चांगला तर होतो, कुरकुरीत पण होतो, पण आपल्याला ते खायला चांगलं नसतं नॉनस्टिक तव्यावरचं. म्हणून मी बिडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही बिडाचा तवा घेऊ शकता. एकदम छान, एकदा घेतला का त्याचं कोटिंग वगैरे जात नाही, काही होत नाही. कितीही दिवस तुम्हाला पिढ्यानपिढ्या चालू शकतो असा बिड्याचा तवा असतो. आता छान जाळी पडलेली आहे आणि आपण पलटी करून घेऊ. आणि तुम्हाला कडक करायचं असलं तर कुरकुरीत करू शकता किंवा नरमही असा ठेवू शकता. असं धिरडं किंवा डोसा बाजरीच्या पिठाचा झालेला आहे आणि अप्रतिम दिसायला झालेला आहे. मुलांना कळणारही सुद्धा नाही का हे बाजरीच्या पिठापासून केलेलं आहे. अप्रतिम छान रेसिपी आहे. मुलांना प्रोटीनयुक्त बाजरीची भाकरी खायला कंटाळाच करतात आणि मोठी माणसंही बाजरीची भाकरी खायला कंटाळा करतात. नक्की असं करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला बाजरीच्या पिठापासून कसा वाटला डोसा किंवा धिरडे. अप्रतिम झालेला आहे. रंजना किचनला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करून घ्या. आता मी सगळे बनवून घेते, मग तुम्हाला वाढून दाखवते. तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा बाजरीच्या पिठापासून असं खमंग पदार्थ आणि झटपट होणारा. पूर्वतयारी काही करायची गरज नाही. सकाळच्या पारी तुम्ही उशिरा उठलं तरीसुद्धा हा पदार्थ पटकन होऊ शकतो. आपली चटणी मी छान अशी वाटून घेतलेली आहे. मोठी मोठी थोडी ठेवलेली आहे, जास्त बारीक केलेली नाही. हिरवीगार अशी दिसते. पुदिन्यामुळे छान चव येते आणि पचायलाही छान. पुदिन्याने चटणी अशी करून घेतलेली आहे. आता आपण वाढून घेऊ. आपले डोसे सगळे झालेले आहेत जाळीदार. पहा, मी टोपल्यामध्ये सजवून घेतलेले आहे. टोपल्यामध्ये ठेवल्याने असं घाम येत नाही, म्हणून टोपल्यात ठेवायचं. आणि छान नरम मस्त झालेले आहेत. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला बाजरीच्या पिठापासून हा पदार्थ कसा वाटला. भन्नाट. आता चला वाढून घेऊ मुलांना आणि खायला देऊ बाजरीच्या पिठाचे डोसे. नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा मैत्रिणो तुम्हाला कसे वाटले बाजरीच्या पिठाचे डोसे. आणि जरूर करा, प्रोटीनयुक्त असा पदार्थ आहे. व्यवस्थित छान खमंग अप्रतिम लागतो. बाय मैत्रिणींनो, भेटू.